नगरसेवक म्हणजे एक पद. तो तुमच्या घराचा, तुमच्या परिसराचा, तुमच्या विश्वासाचा रक्षक असतो. सेवा करणारा, जनतेसाठी नेहमी तत्पर असणारा, दिलेलं वचन पाळणारा, तुमच्या शब्दावर ठाम असणारा, जनतेच्या हितासाठी काम करणारा ही नगरसेवकाची ओळख आहे. पण हा विश्वास आणि सामाजिक सगळ्या जबाबदारी पेलू शकणारा नवीन चेहरा म्हणजे मंगेश झिने सर आपण आहात. हो. आरआरसीच्या स्टुडिओमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. सर, माझा पहिला प्रश्न तुम्हाला आहे, भारतीय जनता पार्टीत सामान्य कार्यकर्ता सुद्धा मोठ्या पदावर जाऊ शकतो, हे फक्त भाजपातच होते. आपल्यासारख्या विजेचे बिल वाटणाऱ्या कार्यकर्त्याची भाजपाने उमेदवारी देऊन कदर केली, याबद्दल आपण काय सांगाल? मी आमच्या प्रभाग 20 मध्ये गेल्या 8 ते 10 वर्षापासून बिल वाटपचं काम करतो आणि काम करता करताच मी भाजपचा पद अधिकारी बी आहे, बूथ प्रमुख म्हणून 8 वर्ष झाले मी बूथ प्रमुख आहे BJPचा. आणि मला समाजकार्य करायची आवड आहे आणि बिल वाटप करत असताना माझा चांगला दांडगा जनसंपर्क आहे. माझं सगळ्याशी बोलणं चालणं वगैरे, समस्या वगैरे सर्व मी ज्याही लोकांच्या काही समस्या होत्या असं म्हणजे असतात त्या नगरसेवकपर्यंत पोहोचायचं काम मी स्वतः केलेलं आहे. नक्कीच. हाच विश्वास लक्षात ठेवून पक्षांनी मला माझ्यासारख्या अतिसामान्य कुटुंबातील बौद्ध समाजातील, खास करून बौद्ध समाजातील कुटुंबातील मुलाला भाजपनं आज विश्वास ठेवून मला उमेदवारी दिली. नक्कीच. हे फक्त भाजपच करू शकते. भाजप भारतीय जनता पार्टीमध्ये कसलाही प्रकारचा जातीपातीचा भेदभाव नाही आहे. बरोबर. हे मी तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो. कधीच जातीचा भेदभाव करत नाही. जसं भाजप बाबतीत फैलायला जाते की नाही फक्त मोठेच लोक भाजपमध्ये येऊ शकतात, दुसरेच येऊ शकतात, पण असं काही नाही आहे. भारतीय जनता पार्टी कधी जातीपातीचा विचार करत नाही आणि कसलाही भेदभाव करत नाही. माझ्यासारख्या बौद्ध समाजातील व्यक्तीला आज तिकीट दिलं आणि माझ्या समाजाचा मी मान वाढवला, तर विश्वास दाखवला भारतीय जनता पार्टी. हे फक्त भाजपच करू शकते, बाकी करू शकते. सर, आपण बिल वाटता आज आपण प्रत्येकाच्या घराघरात आहात, प्रत्येकाच्या मनात आहात तुम्ही. पण आज जो आदर किंवा जो सन्मान तुम्हाला तेव्हा मिळायचा आणि आता तुम्ही निवडणुकीला उभे आहात, तर आता मात्र नागरिकांचा तुमच्याबद्दलचा प्रतिसाद कसा आहे? मी बिल वाटत असताना कधी कधी बिल लेट झाले की मला खूप समस्यांना तोंड द्यावं लागत होतं. का रे बा, आमची तारीख चुकली, तू बिल लेट घेऊन आला. कुठं लोकांच्या म्हणजे बोलून काही लोकांच्या रागात जे लोक रागाने बोलत होते त्यांचं बी बोलणं ऐकून घ्यायला लागत होतं. पण मी कधी कोणाला प्रत्युत्तर कसं दिलेलं नाही. पण आज असं झालेलं आहे, आज जेव्हा माहीत पडलं तर सर्व नागरिक माझ्यासाठी म्हणजे आमच्या प्रभागातले जे मी ज्या प्रभागात बिल वाटतो, खडकी विभागात, आमच्याच प्रभागामध्ये 20 मध्ये माझं बिल वाटपचं काम आहे. तर माझ्या एरियातल्या जेव्हा लोकांना समजलं की बा आपले बिलवाले भाऊ उभे आहेत, त्यांना माझं नाव बी काही जणांना माहीत नव्हतं, ते फक्त मला बिलवाला म्हणून ओळखत होते. की तेव्हा जेव्हा समजलं की बा बिल वाटणाऱ्या भाऊला भाजपचं तिकीट भेटलं, तर ते माझ्यासाठी लोक खूप पॉझिटिव्ह झाले की काही असो बा, एक गरीब माणसाला तिकीट दिलं बा, मी 1 रुपया प्रतिप्रमाण बिल वाटप करणार माणूस बा, हा माणूस 1 रुपया प्रमाण बिल वाटते, या माणसाला तिकीट दिलं, आपण या माणसाच्या पाठीशी राहू. मला खूप जणांचे फोन आले, भाऊ तुम्हाला कसली प्रकारची मदत असली तर आम्हाला म्हणा. आणि लोक खूप जण मला पैशाची मदतीसाठी फोन करत आहे आणि निवडणुकीसाठी खूप सारा खर्च लागत असतो. तर माझे मित्रपरिवार ते पण मला खर्च करत आहेत. हा तुमच्यावर दाखवलेला विश्वास नागरिकांनी, हा तुमच्यावर दाखवलेला विश्वास भाजपनी, आणि आता ज्या निवडणुकीमध्ये रिंगणामध्ये तुम्ही उभे आहात, आपले सगळे आरआरसीचे दर्शक तुम्हाला बघतायत, आपल्या सगळ्या आरआरसीच्या दर्शकांना आणि आपल्या प्रभाग 20 मधून आपण आहात, प्रभाग 20 मधून मंगेश झिने सर आपल्यासोबत आहेत. आपल्या सगळ्या नागरिकांना तुम्ही काय संदेश द्याल? मी नागरिकांना एवढा संदेश देऊ इच्छितो की जे मला भारतीय जनता पार्टीनं माझ्यावर विश्वास ठेवून मला उमेदवारीची संधी दिली, मी या संधीचं सोनं करून दाखवील. भारतीय जनता पार्टीचा विश्वास सार्थक करून दाखवील
आणि जनतेच्या ज्याही काही समस्या राहतील त्या निवडून आल्यानंतर मी त्यांच्या समस्या सॉल्व्ह करण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल. करणार. आणि जनतेसाठी मी अजून एक संदेश देत आहे की माझ्या बाबतीत जो बी अपप्रचार जातीबद्दल केला जात आहे त्या अफवावर कोणीही बळी पडू न देता मला भरघोस मताने निवडून द्यावं नक्कीच अशी माझी इच्छा आणि अपेक्षा आहे. नक्कीच. प्रथमच निवडणूक रिंगणात उतरलेले प्रभाग 20 मधून मंगेश झिनेसर आरआरसीच्या स्टुडिओमध्ये आहे. सरांनी खूप संदेश छान दिलेला आहे माझ्या आरआरसीच्या दर्शकांना आणि प्रभाग 20 मध्ये जेही नागरिक बघतायत त्या सगळ्यांनाच की कुठल्याही अफवांना बळी पडू नये आणि भरघोस मतांनी प्रभाग 20 मधून मंगेश झिनेसर यांना बहुमतांनी विजय करून द्यावा. सर, आपण वेळातला वेळ काढून आरआरसीच्या स्टुडिओमध्ये आलात त्यासाठी खूप खूप आपले आभार आणि आपल्या पुढच्या वाटचालीसाठी आरआरसीच्या संपूर्ण टीमकडनं भरभरून शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. जय श्रीराम, जय शिवराय, जय भीम.